हे हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी आज जात आहे घरोघरी मातीच्या चुली या सिरियलच्या शूटिंगसाठी. माझा 9चा कॉल टाईम आहे आणि सकाळी उठलो, फ्रेश झालो, सगळं घर आवरलं आणि इकडे स्वामींची पूजा केली. चला तर मी आता निघतोय, भेटूयात सेटवर. मला अजून अर्धा तास बाकी आहे, म्हणजे माझ्याकडे वेळ होता म्हणून मी असं आज चालतच निघालो सेटवर. कारण की मी जिथून राहतो तिथून एक हार्डली 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरच तो बंगलो आहे. आणि मी पोचलेलो आहे आणि आता नाश्ता करतो. इडली पोहे. मेकअप गाईज मी रेडी झालेलो आहे. ही आहे ऋषिकेश रणदिवेंचे बेडरूम आणि असं अस्ताव्यस्त सामान खूप पडलेलं तुम्हाला दिसत असेल. जेव्हा केव्हा सीन लागतात तेव्हा हे सगळं व्यवस्थित ठेवलं जातं. आणि इकडं आहे आरसा. इकडे ऑफिसचा सेटअप असतो. हे बघा, इकडे आहे लॅपटॉप, असं सिटिंग एरिया ऑफिसचा. इकडे प्रिंटर, इकडे असे छोटे छोटे लॅम्प, अशा मस्त अशा वॉल्स आहेत तिकडे. ही आहे मेन कॅबिन ऑफिसची. इकडे शूटिंग असलं की प्रॉपर सेटअप केला जातो आणि आज कसं इकडे शूटिंग नाही आहे त्यामुळे हे असं रिकामं आहे. आणि ही आहे रणदिवे फॅमिली. ही ऋषिकेश रणदिवेंची केबिन आहे, म्हणजेच सर्वांचे लाडके सुमित पुसावळे. हे कॅलेंडर किती भारी आहे बघा. मी तर पहिल्यांदाच असं कॅलेंडर बघितलं. तुम्ही बघितलं होतं का कधी आधी? काय लोकेशन खतरनाक आहे. नारळाची झाडं तर खतरनाक. पुढे नारळी खूप आहे का मुळमध्ये. आता सीन लागलेला आहे आणि सीनसाठी आलेलो आहे. इकडे घराचं बॅकग्राऊंड बघू शकता. एंगेजमेंटचं सीन असल्यामुळे खूप सारी तयारी केलेली आहे. रणदिवेंच्या घराच्या बाहेरचा सीन शूट होतोय. चला तर आतमध्ये जाऊया. हे आहे रणदिवेंचं घर. इकडे किचन एरिया आहे. किचन पण खूप मोठं आहे आणि इकडे डायनिंग टेबल आहे आणि इकडे वर जाण्यासाठी एक सीडी आहे. इकडे लाईट्स लावून ठेवलेले आहेत कारण इकडे नंतर सीन आहे. हा आहे हॉल आणि हॉलच्या वर हे सगळं लाईटचं सामान, स्कीमर वगैरे आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल लाईटचा फोकस. आणि हे आहे देवघर. देवघर खूप असं मोठं होतं. स्पेशल खोली आहे देवघराची पण. इकडे माईक आहेत जे आर्टिस्ट लोकांना लावले जातात. हे बघा, नारळाच्या झाडांना कसा गोल असा आकार घेतलेला आहे. आणि आता लंच ब्रेक झाला आहे. आता मी जेवणार आहे. इकडे चपाती आहे, भाजी आहे, सुकी भाजी आहे, वरण भात, पापड, स्वीट. तर गाईज आता एक सीन कंप्लीट झाला आहे. खूप कंटाळा आला आहे कारण की गरमीमुळं पण आणि कसं आहे इकडे उन्हाळा पण आता कडाकाचा पडलेला आहे. आणि सीनमध्ये कसं लाईट्स आणि रिफ्लेक्टर खूप वापरलेले. आमचा इनडोर एक सीन होता, नंतर आउटडोअर सीन एक होता. आणि आउटडोअर सीनला इतकं रिफ्लेक्टरचं ते रिफ्लेक्शन येत होतं उन्हाचं ना, डोळेच उघडत नव्हते. अगोदरच माझे डोळे छोटे आहेत आणि त्यामुळे मला त्या खूपच रिफ्लेक्टरचा त्रास झाला. आणि बघूया नंतर एक सीन आहे, भेटूया नंतर. ही आहे राजेशाही थाटातील सिटिंग अरेंजमेंट जेवणासाठी. मला खूप आवडलं हे. इकडे आलाय संध्याकाळी 7चा नाश्ता. नाश्ताच्या प्लेट रेडी होत आहेत. 7 वाजले त्यांना. आता नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे. नाश्त्यामध्ये इकडे आहे समोसा, त्यानंतर जलेबी, त्यानंतर सँडविच, इकडे आहेत वेपर्स आणि मिरची चटणी. चला तर मी आता नाश्ता करून घेतो. आज 2च सीन झाले फक्त, त्यामुळे आज जरा निवांत आहे. इकडे चंद्र काय भारी दिसतोय. तर गाईज 10 वाजले तर आत्ता पॅकअप झालेला आहे. चला तर मी निघतोय घरी. म्हणजे मला काय लांब जायचं नाही, जवळच जायचं आहे. तरी पण खूप आनंद झालेला आहे कारण की सकाळी 9:30 वाजता आलेलो आणि आता 10 वाजलेत. चला, हा नजारा बघून माझा पॅकअप झालेला आहे आणि मी घरी निघालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.